नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना मित्र चॅनलमध्ये। आज 30 जुलै 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्य आणि देशातील सर्वात महत्त्वाच्या बातम्या। तरुणांसाठी मोठी बातमी। मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखालील IPB बैठकीत तब्बल 622 कोटींच्या नव्या उद्योगांना मंजुरी देण्यात आली असून यातून 3180 हून अधिक नोकऱ्या निर्माण होणार आहेत। कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीमुळे 1 एप्रिलपासून व्याजाची आकारणी थांबवल्याने एकट्या अहिल्यानगर जिल्हा बँकेला 114 कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसणार आहे। सोलापूर जिल्ह्यात शिक्षक भरतीचा गोंधळ। पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरतीच्या अधिकृत जाहिराती शिक्षण विभागाने अचानक नाकारल्याने हजारो शिक्षक उमेदवारांवर बेरोजगारीची वेळ आली आहे। बळीराजासाठी सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी। सोलापूरची वरदायिनी असलेले अजनी धरण 99% भरले असून पूर नियंत्रणासाठी भीमा नदी पात्रात तब्बल 80,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। सोलापूर पोलिसांचा ऐतिहासिक प्रयोग। पंढरपूर आषाढी वारी पहिल्यांदाच अत्याधुनिक AI कॅमेऱ्याच्या मदतीने 32 लाख युनिक वारकऱ्यांची अचूक नोंद करण्यात आली आहे। शिक्षणासाठी धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल। महाडीबीटी पोर्टल मागील 2 महिन्यांपासून बंद पडल्याने हजारो विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली आहे आणि महाविद्यालये पूर्ण फी मागून सक्ती करत आहेत। मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने राज्यातील वीज कर्मचारी आक्रमक झाले आहेत। प्रलंबित प्रश्नांवर तोडगा न निघाल्यास 5 ऑगस्ट रोजी अकोल्यासह सर्व झोन कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे। केळी उत्पादकांसाठी मोठी बातमी। जळगाव जिल्ह्यातील केळी थेट जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बायर सेलर मीट मोहीम हाती घेतली असून परदेशी खरेदीदारांशी थेट संपर्क साधता येणार आहे। पश्चिम महाराष्ट्रातील धरणांमध्ये 70 ते 93% जलसाठा जमा झाला आहे। वारणा आणि इतर धरणांमधून मोठा विसर्ग सुरू असल्याने कृष्णा, वारणा व पंचगंगा नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे। सरकार न्यायालयाचा मोठा निर्णय। गोकुळच्या 410 दूध संस्थांना प्रशासकांनी दिलेल्या नोटिसा रद्द करण्यात आल्या असून प्रशासकांना असे धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे। कोल्हापुरातील विकासवाडी येथे साकारणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी सरकार फक्त 35 एकर जागा देणार आहे। 600 कोटींचा निधी उभारण्याची संपूर्ण जबाबदारी आता जिल्हा क्रिकेट असोसिएशनवर असणार आहे। नांदेड जिल्ह्यातील 18 शाळांवर प्रशासनाचा बळगा। शाळांचे अचूक भौगोलिक स्थान निश्चित करणारे GIS मॅपिंग न केल्याने या शाळांना 3 दिवसात काम पूर्ण करण्याचे अंतिम आदेश देण्यात आले आहे। हळद उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट। पावसाच्या दीर्घखंडामुळे सेलू तालुक्यातील तब्बल 4008 हेक्टर क्षेत्रावरील हळदीची वाढ खुंटली असून पिके सुकू लागल्याने बळीराजा चिंतेत आहे। टपाल विभागाचा मोठा निर्णय। आधार, पॅन, पासपोर्ट आणि बँक पासबुकला आता अधिकृत दस्तऐवज दर्जा देण्यात आला असून 1 ऑगस्ट पासून स्पीड पोस्टने नवीन स्वस्त दर लागू होणार आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचा मोठा संकल्प। जलजीवन मिशनमधील त्रुटी दूर करून प्रत्येक घराला शुद्ध पाणी पुरवण्यासोबतच शाळांच्या गुणवत्तेवर आणि डिजिटल वर्गखोल्यांवर विशेष भर दिला जाणार आहे। शेंद्रा बिळकीन औद्योगिक पट्ट्यातील 3719 प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी। 750 दिवसांच्या शेतमजुरीऐवजी आता थेट आर्थिक मदतीचे अनुदान देण्याचे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत।
संसदेत सादर झालेल्या आकडेवारीनुसार गेल्या 3 वर्षात देशात सर्वाधिक म्हणजे महाराष्ट्रातील तब्बल 28,764 MSME उद्योग बंद पडले असून हजारो तरुणांचा रोजगार हिरावला आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी धक्कादायक बातमी. 478 चौकीदार पदांसाठी 28 जुलै रोजी होणारी चंद्रपूर प्रकल्पाची भरती परीक्षा अचानक रद्द करून आता 2 ऑगस्टला घेण्यात येणार आहे. शेतकरी आंदोलनापासून ते विद्यार्थ्यांच्या हक्कापर्यंत देशात अन्यायाविरुद्ध उठणाऱ्या प्रत्येक आवाजाला आणि आंदोलनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातूनच खरे बळ आणि मार्गदर्शन मिळत आहे. अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 17 लाख पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. पावसाळी अधिवेशनात यासाठी तब्बल 20,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सावधान, बँक ऑफ बडोदाच्या लाखो ग्राहकांचा अत्यंत संवेदनशील डेटा लीक झाल्याचा दावा हॅकर्सकडून केला जात आहे. बँक या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. उत्तर प्रदेशातील 4,700 कोटी खर्चून उभारलेला लखनौ कानपूर एक्सप्रेसवे उद्घाटनानंतर अवघ्या 12 दिवसातच खचल्याने रस्त्यांच्या निकृष्ट दर्जावर आणि भ्रष्टाचारांवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेतील उत्पन्नाच्या अटींवर मुंबई उच्च न्यायालयाने सिडकोला चांगले झापले आहे. योजनेतील घरे नेमकी गरिबांसाठी आहेत की श्रीमंतांसाठी असा सवाल कोर्टाने विचारला आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या बातम्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि शेतीविषयक अशा डेली न्यूजसाठी आपल्या योजना मित्र चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.